पण हा उत्साह 2007 मध्ये ज्यांनी अनुभवलेला माझे सहकारी विजय साळवी आता आपल्या सोबत आहेत. विजय, पहिल्यांदा 2007 मध्ये धोनीच्या टीमने जी किमया केली होती त्यानंतर देखील असंच चित्र पाहायला मिळालं होतं. तू स्वतः त्या सगळ्या परफॉर्मन्सचा साक्षीदार होतास. नक्कीच. आणि मला वाटतं धोनीच्या टीमच्या विषयी सांगण्यापेक्षा मला मुंबईच्या संस्कृतीविषयी सांगायला अधिक आवडेल. कारण अश्विन, ही आहे मुंबईची संस्कृती, हे आहे मुंबईचं अध्यात्म, मुंबईचा परमेश्वर. मुंबईला काय हवं असतं तर क्रिकेट हवं असतं, मुंबईला काय हवं असतं तर क्रिकेटमध्ये आधिपत्य हवं असतं. आणि ते आधिपत्य मुंबईला महेंद्रसिंग धोनीच्या टीमनं मिळवून दिलं होतं 2007 साली. आणि त्यानंतर पुन्हा एकदा 17 वर्षांनी मुंबईला जिंकून दिलंय ते रोहित शर्माच्या टीमनं. आणि म्हणूनच सारा मुंबईकर वारकऱ्याच्या रूपात या क्रिकेट पंढरीच्या दिशेनं म्हणजे वानखेडेच्या दिशेनं दाखल झालाय. त्यावेळेला 2007 साली मुंबईचे अख्खे रस्ते तुडुंब झाले होते, कारण मुंबई विमानतळापासून रॅली निघाली होती ती वानखेडे स्टेडियम पर्यंत. पण आजची रॅली ही केवळ NCPA ते वानखेडे स्टेडियम होणार आहे. त्यामुळे अतिशय कमी अंतरात ती सारी गर्दी साठवली गेली. आणि म्हणूनच तू ज्याचा उल्लेख केलास अश्विन, तो एकीकडे जलसागर आणि दुसरीकडे जनसागर, तो जनसागर उसळलेला दिसतोय. त्याचं कारण तेच आहे की केवळ NCPA ते वानखेडे एवढ्या कमी अंतरात हे सेलिब्रेशन होत आहे. त्यामुळे जलसागर खऱ्या अर्थानं त्याला उधाण आलेलं आहे आणि जनसागरालाही. खरंय. आणि क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले देखील आपल्या सोबत आहेत, ज्यांनी या खरं म्हणजे बार्बाडोसचं फायनल असेल किंवा अन्य सगळ्या मॅचेस असतील प्रत्यक्ष ज्यांनी आनंद घेतला होता, अनुभूती घेतली होती या परफॉर्मन्सची असं आपण म्हणूया. सुनंदन लेले सर, कुठला समुद्र आता मोठा वाटतोय, कुठल्या लाटा जास्त उसळत आहेत? लेले सर. अश्विन, मला फार वेगळं वर्णन करायचं आहे. मानवाचं आणि पाण्याचं खूप जवळचं नातं आहे. हो. पृथ्वीवरती प्रचंड मोठ्या पाणी आहे, आपल्या शरीरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी आहे. याचं रिलेशन आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण याच संघाच्या सर्व खेळाडूंच्या डोळ्यामध्ये 2023 मध्ये अश्रू होते. ते सुद्धा पाणी होतं, ते दुःखाश्रू होते. आणि त्यावेळेला या लोकांनी जे दुःख पचवलं त्याची आज परतफेड झालेली आहे. कारण आता सुद्धा अश्रू आहेत, फक्त ते आनंदाश्रू आहेत. आत्ता सुद्धा आपल्याला समुद्र दिसतोय, मुंबईचा समुद्र दिसतोय, जनसागर विजय म्हणला तसा दिसतोय. आणि जिथं आपण जगातल्या सर्व नामांकित संघांना चारी मुंड्या चित केलं तिथं सुद्धा समुद्र होता. कारण तिकडे कॅरेबियन सी होता. आपण ऑस्ट्रेलियाला धुतलं, सेंट लुशियाला धुतलं, आपण गयानाला एका टीमला धुतलं, त्याच्यानंतर आपण फायनलला धुतलेलं आहे दक्षिण आफ्रिकेला, तिथं सुद्धा सुंदर समुद्र होता. त्यामुळे हे मला पाण्याचं नातं दिसतंय. सुखाश्रू, आनंदाश्रू, दुःखाश्रू, समुद्र, जनसागर, हे सगळं मला पाण्याचं रिलेशन दिसतंय, म्हणून मन भरून आलंय. खरं लेले सर, जसं तुम्ही सांगताय आणि एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही रिलेट केलं पाणी आणि आपलं काय म्हणूया आपण आपलं आयुष्य असेल किंवा एकूणातच क्रिकेटरचं हे सगळं जीवन, आणि तुम्ही स्वतः ते परफॉर्मन्स सगळे बघितलेले होते. आज रोमांच उभे राहत असतील साहजिकच, पण पहिल्या मॅच पासून ते अगदी फायनलची ट्रॉफी उंचावेपर्यंत या प्रत्येक क्षण तुम्ही पाहिलेला होता. परफॉर्मन्सचा आलेख जो आहे तो उंचावतच नेला होता रोहित सेनेने. मी 2007 पासून या आलेखावरती बसलेलो आहे. या झोपाळ्यावरती मी झुलतोय, या जायंट व्हील मध्ये मी गचके खातोय अक्षरशः. कारण 2007 साली वेस्ट इंडिज मध्येच आपल्याला पराभवाचा धक्का लागला होता मुख्य वर्ल्ड कप मध्ये. त्याच 2007 साली धोनीच्या अंडर आपण वर्ल्ड कप जिंकला आणि ते सुद्धा दक्षिण आफ्रिकेमध्ये. 2011 साली आपल्याला परत यश मिळालं मुंबईच्या या समुद्राच्या साक्षीने वानखेडे स्टेडियम वरती. आणि त्याच्यानंतर अपयशाची मालिका चालू होती. 2013 नंतर आपल्याला 11 वर्ष यश मिळालेलं नव्हतं आणि त्याच्यानंतर आता हे यश मिळालेलं आहे. त्यामुळे या यशाचं खरोखर इतकं गोडवा आहे ना त्याचा, कारण कुठली गोष्ट सहज मिळाली ना अश्विन तर त्याची किंमत राहत नाही. फायनल मॅच आपण जर का सहज काढली असती कदाचित एवढी मजा आली नसती. परंतु ते रोमहर्षक क्षण, त्याच्याबरोबर झालेली कडवी क्रिकेटची लढाई आणि त्याच्यानंतर मिळालेला हा विजय, त्यामुळे या सगळ्याला अक्षरशः म्हणजे इतका गोडवा आहे की माझं तोंड अक्षरशः मिट्ट गोड झालंय. वा, आपण तुमच्याकडे येतच राहू, पण पुन्हा एकदा आपण आणखी एक पाहुणे खास आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडे जाणार आहोत. आपल्यासोबत आहेत रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड सर, त्यांचं देखील स्वागत करूया. दिनेश लाड सर, अनेक याच्या आधी देखील असे क्षण आलेले आहेत, रोहित शर्माने परफॉर्म करून दाखवले,
मात्र आजच्या क्षणांचं वर्णन तुम्ही कसं कराल? दिनेश लाड सर. आजच्या क्षणाचं वर्णन म्हणजे काय बोलू, म्हणजे रोहितने पूर्ण चमत्कारच करतो. रोहितनेच नाही म्हणा, मी रोहितला एकट्यालाच मी क्रेडिट देणार नाही या गोष्टीचं, मी क्रेडिट देईन पूर्ण टीमला. कारण ज्या पद्धतीने आपली मुलं खेळली म्हणजे अतिशय सुंदर. म्हणजे मी सुरुवातीलाच ज्यावेळेस चालू व्हायच्या आधीच मी बोललो होतो की आपण नेहमीच फायनल मारणार, कारण ज्या पद्धतीने आपले खेळाडू खेळत होते. कारण तुम्ही बघितलं की आपले फलंदाज पूर्ण फॉर्ममध्ये होते, म्हणजे विराट कोहली म्हणा, पंत म्हणा किंवा सूर्यकुमार यादव, रोहितबद्दल तर प्रश्नच नाही आहे. परत हार्दिक पांड्या, हे सगळे, अक्षर पटेल चांगले फलंदाजी करत होतं. आणि ॲडिशनल तुम्हाला बॉलर्स चांगले मिळाले होते. बॉलर्स म्हणजे बुमराह म्हणजे जगातला एक, म्हणजे काय त्याला काय उपमा देऊ तेच मला कळत नाही. बुमराह आहे, हर्षदीप चांगली करत होता, परत कुलदीप यादव होता, सगळेच म्हणजे आपली एक सुंदर टीम झालेली आणि त्याच्यामुळे आपण हा विजय संपादन केला असं मला वाटते. नमस्कार, तुमच्यासाठी खास प्रश्न आहे. रोहितनं तुम्हाला वचन दिलं होतं, रोहितनं तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की 2020चा हा विश्वचषक आम्ही जिंकून आणू. त्यानं आपला शब्द पाळलाय. हा शब्द पाळल्यानंतर म्हणजे 2020 विश्वचषक झाल्यानंतर तुमचं आणि रोहितचं बोलणं झालंय का, आणि ते झालं असेल तर नेमकं काय झालं? खरं तर त्यांनी मला जातानाच सांगितलं होतं की हा वर्ल्ड कप, कारण त्याच्या दृष्टिकोनातून हा शेवटचा त्याचा T20चा वर्ल्ड कप होता, त्याच्यानंतर वर्ल्ड कपला वेळ असेल, त्याच्यामुळे त्यांनी जातानाच सांगितलेलं की मी त्याच्यामुळे मी कॉन्फिडेंटली प्रत्येक वेळेस मी म्हणत होतो की हा वर्ल्ड कप आम्हीच जिंकणार. कारण त्या रोहितचा जो कॉन्फिडंट लेवल मी सुरुवातीहून बघितलेला आहे, त्यांनी जे काही गोष्टी ठरवल्यानंतर तो पूर्ण करूनच आलेला आहे, आतापर्यंत मी बघितलं होतं. आणि त्याच्यामुळे मी ती गोष्ट कॉन्फिडंट आहे. आणि रोहितने ज्यावेळेस वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मला फोन करून सांगितलं, सर मी सांगितलेलं त्याप्रमाणे केलं. तर मी त्याला म्हटलं की तुम्हाला सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा दिलीस, आणि म्हणजे आज खऱ्या अर्थाने मी द्रोणाचार्य झाला असं मी त्याला म्हटलं. सगळ्यात मोठी भावना तुम्ही एबीपी माझ्याशी बोलताना पुन्हा व्यक्त करताय. फायनलच्या दिवशी तुम्ही सांगितलं होतं की रोहितनं तुम्हाला वचन दिलं होतं. आज तुम्ही सांगितलं की तुम्ही रोहितला सांगितलं की सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा रोहितनं तुम्हाला दिली आहे. रोहित या व्यासपीठावर आला 2020च्या, तेव्हा पहिल्याच सामन्यात त्यानं राष्ट्रीय पातळीवर शतक झळकावलं होतं. आणि त्यानंतर तोच रोहित 2007 सालच्या 2020 विश्वचषकात खेळला. पहिल्याच सामन्यात त्यानं ऑस्ट्रेलियासमोर अर्धशतक झळकावलं. आणि तोच रोहित सलग 9 वर्ल्ड कप खेळतोय 2020चे. आणि त्याच रोहितनं आज भारताला 2020चा विश्वचषक जिंकून दिलाय, जी तुमच्या दृष्टीनं सर्वात मोठी गुरुदक्षिणा आहे. या अख्ख्या रोहितचं वर्णन आज तुम्ही कसं कराल, जो तुमचा पट्ट शिष्य आहे? वर्णन तर मी म्हणेन, म्हणजे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की म्हणजे लोक असे म्हणतात की क्रिकेट हा श्रीमंतांचा गेम आहे, त्याच्याशिवाय खूप खर्च आहे त्याला. परंतु एक गरीब कुटुंबातला मुलगा, त्यांनी जर निर्धार केला, त्यांनी जर मेहनत केली, आपल्या टॅलेंटला जर जस्टिफाय केलं, तर तो शून्यातून किती मोठा होऊ शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे रोहित शर्मा असं मी म्हणून. तर खरंच असं म्हणतात की मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे. मुंबई अनेकांची स्वप्न पूर्ण करते, कारण या मुंबईत जर तुम्ही मेहनत घेतली तर त्याचं चीज होतं. आणि मला वाटतं रोहित शर्मानं तेच करून दाखवलंय. जर आजच्या दिवशी तुम्हाला एकदा पुन्हा सांगितलं की जरा मागची आठवण काढा, तर तो रोहित जो तुम्ही पहिल्यांदा टेनिस बॉलच्या मैदानात पाहिला होता, छोट्या वयोगटाच्या स्पर्धेत बघितला होता, तो रोहित आज तुम्हाला आठवतोय का? नाही, नक्कीच. कारण मला स्वतःला आता गर्व होतोय. मी गर्वाने बोलू शकतो आता, कारण की ज्या मुलाला मी 2 ओव्हर बॉल टाकताना, म्हणजे 12 बॉल टाकताना बघितलेला, पहिल्यांदाच बघितला होता. आणि त्याच्यानंतर मी त्याला माझ्या शाळेमध्ये, ज्या शाळेला मी कोचिंग करतो गेली 28 वर्ष, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलला, गोराईला, त्या शाळेला मी आणलं. पहिल्या वर्षी मी त्याला बॉलर म्हणून त्याला मी खेळवलं होतं. आणि ती नवीन शाळा असल्यामुळे आम्ही पहिल्याच वर्षी लवकर ऑल आउट संपली होती मॅचेस. आणि नेक्स्ट इयर ज्यावेळेस मी त्याला 8th स्टँडर्डला हॅरी शील्डमध्ये पण घेतला, म्हणजे अंडर 16मध्ये आणि 14मध्ये पण. आणि ज्यावेळेस मी त्याला नॉकिंग करताना बघितलं एकदा अचानक, तर त्याच्यामधले काहीतरी गुण मला दिसले. त्यावेळेस मी त्याला नेट्समध्ये बॅटिंग करायला लावली. त्यांनी ज्या पद्धतीने बॅटिंग केली, तर मला वाटलं की नाही, ह्या मुलाला काहीतरी बॅटिंग वेगळीच करतोय, तर आपल्याला याला प्रमोट करायला पाहिजे. आणि मी त्याला मॅक्सिमम बॅटिंगमध्ये वेळ द्यायला सांगितला, बॉलिंगपेक्षा मी बॅटिंगमध्ये वेळ द्याय. आणि आज मला तो गर्व होतोय की हा मुलगा जो बॉलर म्हणून माझ्याकडे आलेला,
त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे. तो जगातला सगळ्यात डेंजरस बॅट्समन झाला व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये, याचा मला खूप गर्व आहे. लाड सर आपल्या सोबतच राहा तुम्ही. एक अपडेट आपण आपल्या प्रेक्षकांना देऊया, ती म्हणजे ज्या बसमधून आता ही विजयी मिरवणूक निघणार आहे ती बस सध्या नरिमन पॉइंट मरीन ड्राईव्ह परिसरात जे प्रचंड गर्दी झालेली आहे चाहत्यांची असेल किंवा तिकडे काही गाड्या देखील दिसत आहेत, तर तिकडे ही बस देखील अडकली आणि या बसची दृश्य आपल्याला आलेली आहेत समोर. त्यामुळे ही बस अजून इच्छित स्थळी पोहोचलेली नाहीये, ती बस तिकडे अडकलेली आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये कदाचित त्या बसला मार्ग मोकळा करून दिला जाईल आणि मग ती बस पोहोचेल. पण सध्या तरी इतकी प्रचंड गर्दी मरीन ड्राईव्ह आणि परिसरात आहे की त्यामुळे ही बस अडकून पडलेली आहे आणि त्या बसची दृश्य आपल्या समोर आहेत. विजय रथ जो आहे, विजय मिरवणूक ज्या बसमधून निघणार आहे ती बस आता गर्दीमध्ये अडकली आणि हीच त्या बसची दृश्य आहे. प्रचंड गर्दी, आपण जसं म्हणतोय मगाचपासून प्रत्येक मिनिटागणिक चाहत्यांची गर्दी वाढत गेली. तिकडे वानखेडेमध्ये अनेक लोकांना जायचं होतं, मात्र तिकडे देखील गेट्स बंद करण्यात आले आहेत कारण वानखेडे स्टेडियम हाऊसफुल झालंय आणि मग हे फॅन्स कुठे अडकून पडलेत तर ते मरीन ड्राईव्ह आणि परिसरात त्यातले अनेक जण पोहोचलेत. तर विजयी मिरवणूक बघायची आहे काहींना, त्यामुळे ते देखील तिकडे आलेले आहेत आणि याचा परिणाम काय झालाय? परिणाम हा झालाय की जी विक्ट्री परेड ज्या बसवरनं निघणार आहे, जो विजय रथ आहे, ती बस सध्या अडकून पडली आहे आणि हीच ती बस आहे. ही बस आता इच्छित स्थळी म्हणजे नरिमन पॉइंटच्या ज्या स्पॉटवरून ही विजयी मिरवणूक निघणार आहे तिकडे पोहोचायला कदाचित पुढची काही मिनिटं लागू शकतात. आणि एकीकडे ही बस आता कधी पुढे मार्गस्थ होते आपण बघणारच आहोत. पण तत्पूर्वी एक अपडेट, ती म्हणजे भारतीय संघ टीम इंडिया आता पुढच्या काही मिनिटांमध्ये मुंबईमध्ये दाखल होते. त्यांचं विमान काही वेळातच पोहोचेल आणि मग जंगी विजयोत्सवाला सुरुवात होईल. वानखेडे स्टेडियमवर तोबा गर्दी तर झालेलीच आहे. एअरपोर्ट परिसरात देखील त्यांची प्रतीक्षा करण्यात येते. तिकडे देखील ढोलताशांचा गजर होणार आहे. मात्र त्याकरता काही वेळामध्येच भारतीय संघाचं हे विमान जे दिल्लीहून निघालेलं आहे ते आता काही मिनिटांमध्ये मुंबई एअरपोर्टवर दाखल होईल. या क्षणाची मोठी अपडेट, पुढच्या काही मिनिटांमध्ये हे विमान येणं अपेक्षित आहे. त्यानंतर एअरपोर्टवरून हा संघ पोहोचेल तो नरिमन पॉइंट परिसरात आणि नरिमन पॉइंट ते वानखेडे अशी ही विजयी मिरवणूक निघणार आहे. आणि पुन्हा एकदा आपण आपल्या खास पाहुण्यांकडे जाणार आहोत. सुनंदन लेले सरांकडे पुन्हा एकदा जाऊया. सुनंदन लेले सर, जसं तुम्ही म्हणाला 2007 ला देखील तुम्ही पाहिलेलं होतं, परत 2007 ते 2024 17 वर्षांचा हा काळ आणि त्या 17 वर्षांच्या काळामध्ये 9 वर्ल्ड कप खेळणारा रोहित शर्मा, एक युवा प्लेअर रोहित शर्मा, ते एक ज्येष्ठ खेळाडू कॅप्टन रोहित शर्मा, हा सगळा प्रवास तुम्ही काय सांगाल रोहितच्या परफॉर्मन्स बद्दल? लेले सर. लकब बदललेलं नाही. मला 2007 साली जेव्हा दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिला T20 वर्ल्ड कप झाला होता तेव्हा अगदी तरणा बाण रोहित शर्मा हा संघामध्ये आलेला होता आणि त्याच्यामध्ये असलेली लकब, खेळायची लकब, बिंदास फटके मारायची लकब आणि तो सिक्सर मारताना असा पाय, त्याचा डावा पाय जो असतो तो असा हवेत राहतो, टाच टेकलेली असते आणि टो उचललेला असतो आणि नंतर तो वेट शिफ्ट करतो आणि सिक्सर मारतो. या सगळ्या गोष्टी 17 वर्षापूर्वी सुद्धा होत्या. हे लक्षात घेतलं पाहिजे. रोहित शर्मा फुलत गेलेला आहे नंतर, परंतु त्यावेळेला सुद्धा त्याची जी लकब होती तीच आजच लकब आहे. तेव्हा जेवढा तो सरळ साधा मस्त खेळकर मुलगा होता तेवढाच आजही आहे. सुनंदन, या मुद्द्यावर मला पुढे जायचंय आणि तुला प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली, दोन वेगवेगळ्या प्रतिभा लाभलेले, दोन वेगवेगळ्या शैली लाभलेले दोन मोठे फलंदाज या भारताला मिळाले. सचिन तेंडुलकरनं 2013 साली भाकीत केलं होतं की हे दोघं त्याचा वारसा चालवणार, पण हे दोघं केवळ फलंदाजीत त्याचा वारसा चालवला नाही तर कर्णधार म्हणून पण ते देखील मोठे झाले. पण विराटला जे जमलं नाही, वर्ल्ड कप जिंकून देणं, ते रोहितनं केलं. नेमकं रोहितच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य काय आणि त्याच्या यशाचं गमक कुठं समजायचं आपण? मला वाटतं कष्ट हे विराटनी सुद्धा तेवढेच केले होते. मला अजिबात त्याला कमी लेखायचं नाहीये. फरक जर का असेल तो 2 ठिकाणी झाला आहे. सर्वात महत्वाचा फरक हा नशिबाचा सुद्धा आहे विजय, कारण क्रिकेटच्या मैदानावरती गोष्टी इतक्याशा फरकाने बदलत जातात, इतक्याशा. 2019च्या मुख्य 50 ओव्हरच्या वर्ल्ड कपमध्ये बेन स्टोक्सचा झेल हा पकडला गेलेला होता, परंतु ट्रेंट बोल्टचा टाचेचा एवढासा भाग बाउंड्री लाईनला लागलेला होता जो सूर्याचा लागला नाही. नशिबाचा भाग हा एवढ्याशा फरकाने क्रिकेटमध्ये होत जातो.
ही झाली एक गोष्ट. दुसरी, रोहितच्या कॅप्टनशिप बद्दल तू प्रश्न विचारलास. रोहित संघातलं वातावरण अत्यंत निर्मळ आणि खेळकर ठेवतो. प्रत्येक खेळाडूशी त्याचा असलेला संवाद, त्याचा आणि राहुल द्रविडचा हा अत्यंत सुस्पष्ट होता. प्रत्येक खेळाडूला त्याची भूमिका त्यांनी समजून दिलेली होती आणि नंतर ती भूमिका कशी पार पाडायची याचं स्वातंत्र्य रोहितने खेळाडूला दिलं होतं. तो डोक्यावर बसला नाही की तुला असं करायचंय. तो म्हणला तुझी भूमिका ही आहे, कशी पार पाडायची हे तू ठरव, कारण तुझा खेळ काय तुला माहिती आहे. तुमच्या नैसर्गिक पद्धतीने तुम्ही खेळा आणि ती भूमिका पार पाडा. हा जो फरक आहे त्याच्यामुळे संघातलं वातावरण अत्यंत खेळकर राहिलं. संघात लोकांना परफॉर्म करायला त्यांनी प्राधान्य दिलं, प्रोत्साहन दिलं. त्याचबरोबर त्यांना अपयश आलं तर त्यांच्यावरती कुणी गुरकावलं नाही, रागावलं नाही. ह्याच्यामुळे संघातल्या खेळाडूंना एक प्रकारचा विश्वास वाटत होता की कॅप्टन आणि कोच आपल्या मागं भक्कमपणे उभे आहेत, म्हणूनच ते मन मोकळा खेळ करू शकले. त्यामुळे एकीकडे नशिबाचा भाग, दुसरीकडे खेळकर वातावरण, याचा संयमातनं, याच्या संयोगातनं मला वाटतं एक संगम घडला आणि त्याच्यातनं वर्ल्ड कपचं अंतिम यश हे भारतीय संघाला मिळालंय. सुनंदन, अतिशय सुंदरपणे उलगडून सांगितलंस तू आणि अजिबात या माझ्या प्रश्नामागे कोणताही वाद निर्माण करण्याचं कारण नव्हतं. पण जसं सचिनने धोनीच्या नेतृत्वाखाली परफॉर्म केलं तशाच काही पद्धतीनं रोहितच्या नेतृत्वाखाली विराट कोहली देखील आपल्याला परफॉर्म करताना दिसला आणि खास करून फायनलची ती मॅच ज्याच्यामध्ये त्याने अर्धशतक झळकावलं आणि मोठी एक पार्टनरशिप केली अक्षर पटेल बरोबर. रोहितच्या नेतृत्वाखाली दिसलेला विराट कोहली कसा होता तुझ्यासाठी? विराट हा सेल्फ मोटिवेटेड, स्वयंप्रेरित खेळाडू आहे रे. आणि तुला खरंच सांगतो की मधल्या एका काळामध्ये विराटला दोनदा अगदी ब्रीफली भेटायची मला संधी मिळाली. न्यूयॉर्कमध्ये थोडंसं जरा जास्त, कारण फारच नशीब माझं जोरावर होतं. विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर एकत्र भेटले, त्यांच्याशी जवळजवळ अर्धा तास गप्पा झाल्या. क्रिकेटच्या गप्पा थोड्या होत्या, बाकी गप्पा जास्त होत्या. परंतु त्याच्यानंतर विजय जेव्हा विराट कोहली भेटला तेव्हा त्याच्या नजरेमध्ये एक प्रकारचं असं निराशा होती की अरे मी संघासाठी काही करू शकत नाही आहे. आणि दुसरीकडे संघाचा कप्तान, संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड आणि रोहित शर्मा हे त्याच्या मागं भक्कमपणे उभे होते. त्यांना माहिती होतं की हा बिग मॅच प्लेअर आहे. जेव्हा सेमीफायनलमध्ये सुद्धा विराटला अपयश आलं तेव्हा विराटच्या चेहऱ्यावरचा निग्रह अजून वाढलेला होता. अंतिम सामन्यामध्ये त्यांनी जे केलं त्याच्याबद्दल रोहित शर्मा आणि राहुल द्रविडला आश्चर्य वाटतच नाही, कारण त्यांना माहिती होतं हा करेल त्यावेळेला, महत्त्वाच्या वेळेला करेल आणि तीच गोष्ट त्यांनी करून दाखवली. त्यामुळे हे जयवीरू आहेत रे, शोलेमधले जयवीरू आहेत. तुम्ही त्यांची कमराडरी बघा, तुम्ही त्यांचं मैदानावरचं भेटणं बघा, तुम्हाला त्याच्यात प्रेम, आपुलकी, विश्वास, आदर या सगळ्या गोष्टी दिसतील. जसा रोहित शर्मा 19 साली विराट कॅप्टन होता आणि 5 शतकं ही रोहित शर्माने एका वर्ल्ड कपमध्ये झळकावली होती. यावेळेला उलटं झालं, फायनलला जेव्हा गरज होती विराट धावून आला. म्हणून मी म्हणतो हे शोलेतले जयवीरू आहेत खरं. आणि एक परफॉर्मन्स देखील सुपरहिट, जसा शोले सुपरहिट झाला होता परफॉर्मन्स देखील सुपरहिट झाला. लेले सर आपल्या सोबतच राहा, पण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना आपण ही दृश्य दाखवूया. ही दृश्य आहेत मरीन ड्राईव्ह परिसरातली आणि तिकडे प्रचंड गर्दी, पाऊल ठेवायला जागा नाहीये कारण मोठी गर्दी झालेली आहे चाहत्यांची. कारण वानखेडे स्टेडियम हाऊसफुल झालंय, त्यामुळे अनेक मंडळी जी बाहेर ताटकळत आहेत, जी आपल्या हिरोंना ज्यांना बघायचं आहे ती देखील आलेली आहेत. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि त्यामुळे काय झालंय तर जी बस आहे, जो विजय रथ आहे ज्याच्यावरून आता ही मिरवणूक निघणार आहे, तो देखील रथ, ती देखील बस तिकडे अडकून पडली आहे. प्रचंड मोठी गर्दी आणि त्याच्यामुळे ही बस तिकडे अडकून पडली. आणि ही गर्दी जशी आहे तशी एअरपोर्टवरचं वातावरण कसं आहे आपण जाणून घेऊ अमेय राणे यांच्याकडनं. अमेय, आपण मरीन ड्राईव्ह परिसरातली गर्दी बघतोय, एअरपोर्ट परिसरात कसं वातावरण आहे, तिकडचा उत्साह, तिकडचं वातावरण, काय अपडेट्स अमेय? अश्विन, एअरपोर्टवर सुद्धा जबरदस्त असं इलेक्ट्रिफाईंग वातावरण आहे, कारण की आपण बघू शकतोय की मोठ्या प्रमाणात इथं चाहत्यांची दुपारपासूनच गर्दी आहे. जेव्हा त्यांना कळलं की एअरपोर्टच्या T2 वरतीच ही टीम लँड होणार आहे तेव्हापासून आपण बघू शकतोय की पोलिसांना कधी नव्हे ते P4 पूर्णपणे आज बॅरिकेडिंग करावं लागलेलं आहे. संपूर्णपणे पोलिसांची यंत्रणा इथं सज्ज आहे, कारण की ज्या प्रमाणात राहते या विजयी टीमचा पहिला मुंबईतला क्षण आपल्या कॅमेऱ्यात कॅप्चर करण्यासाठी इथं आलेला आहे. आणि त्याचबरोबर मुंबई पोलीस आणि जी इकडची सुरक्षा व्यवस्था आहे त्यांची सुद्धा मोठी जबाबदारी आहे, कारण की एवढ्या मोठ्या जनसमुदायाला आज कंट्रोल करणं
खरंच इथं आलेला आहे आणि त्याचबरोबर मुंबई पोलीस आणि जी इकडची सुरक्षा व्यवस्था आहे त्यांची सुद्धा आज तितकीच मोठी जबाबदारी आहे, कारण की एवढ्या मोठ्या जनसमुदायाला आज कंट्रोल करणं खरंच मुंबई पोलिसांसमोरचं एक मोठं आव्हान आहे, कारण की एअरपोर्टच्या आतमध्ये जी परिस्थिती आहे त्याच्या दुप्पट फॅन्सची संख्या एअरपोर्टच्या बाहेर पश्चिम द्रुतगती महामार्गावर सुद्धा आहे, ज्या मार्गानं ही टीम दक्षिण मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहे. ठराविक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी फॅन्स टीम इंडियाचे झेंडे घेऊन टीम इंडियाचे बॅनर्स घेऊन त्यांच्या स्वागतासाठी तयार आहेत. त्यामुळे आज संध्याकाळी मुंबईचं वातावरण संपूर्णपणे या विश्वविजेत्या T20 टीमचं स्वागत करण्यासाठी सज्ज. आपण बघू शकतो की पोलीस एकदम अलर्ट मोडवर आहेत, कारण की कोणत्याही क्षणी आता रोहित शर्माची ही विश्वविजेती टीम इंडिया टर्मिनलच्या बाहेर येईल आणि या ज्या बसेस सज्ज झाल्या आहेत, माझे कॅमेरामन अनुप रस्तोगी यांना मी सांगेन की त्यांनी त्या बसेसची एकदा झलक दाखवावी. या त्या बसेस आहेत ज्या बसमध्ये बसून टीम इंडिया एअरपोर्टहून दक्षिण मुंबईच्या दिशेनं रवाना होईल. अपेक्षा अशी आहे की सध्या हे जे पडदे बंद दिसत आहेत, जेव्हा टीम आतमध्ये बसेल तेव्हा ते पडदे उघडतील, जेणेकरून त्यांच्या स्वागतासाठी त्यांची झलक पाहण्यासाठी त्यांचे जे चाहते जे नेहमी TV समोर खेळून बसलेले असतात, आज ते त्यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांच्या चेहऱ्यावरचं विजयी स्मित हास्य पाहण्यासाठी आले. आपण बघू शकतोय अश्विन बस सज्ज झाली आहे, त्यामुळे टीम ही लँड झालेली आहे आणि कोणत्याही क्षणी या बसचे दरवाजे उघडतील आणि ते टीम आतमध्ये बसेल आणि दक्षिण मुंबईच्या दिशेने रवाना होईल. मुंबई पोलीस अलर्ट मोडवर पोहोचलेले आहेत, सुरक्षा यंत्रणा चोख झालेली आहे. बस अगदी ज्या मार्गिकेतनं हा भारतीय संघ बसच्या दिशेला रवाना होईल त्या मार्गिकेत दाखल झालेला आहे आणि लवकरच ही टीम बाहेर येईल आणि दक्षिण मुंबईच्या दिशेनं निघेल अशी अपेक्षा आहे. चाहत्यांमध्ये सुद्धा इथं मोठा जोश आहे. तिरंगे घेऊन अबालवृद्ध अनेक लहान मुलं आहेत जे आपल्या आईवडिलांच्या खांद्यावर बसून इथं टीमला पाहण्यासाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आपण बघू शकतो माझ्या मागे घोषणांना सुद्धा आता सुरुवात झालेली आहे. टीम इंडियाचा लाडका करणारा जो मुंबईचा लोकल बॉय आहे त्याच्या नावाने, रोहित शर्माच्या नावाने घोषणा दिल्या जात आहेत. संपूर्ण टीम इंडियाच्या नावानं घोषणा दिल्या जात आहेत. त्यामुळे एक जबरदस्त असं वातावरण आहे. मला खरोखर अश्विन तुला सांगावंसं वाटेल की 2007ला जेव्हा धोनीची टीम इंडिया अशाच प्रकारे एअरपोर्टहून निघाली होती तेव्हा सुद्धा असंच वातावरण होतं आणि आज तब्बल 17 वर्षांनी पुन्हा एकदा तोच क्षण अनुभवायची संधी मिळते. त्यामुळे खरोखरच हे वातावरण मंत्रमुग्ध करणार आहे. अश्विन, अमेय, या वातावरणाबद्दल तुझ्याकडनं जाणून घेतच राहू. विजय देखील आपल्यासोबत आहे. विजय, 2007 मध्ये त्याचा आता अमेयने उल्लेख केला आणि आता आपण बघतोय की घोषणा, त्याच्यानंतर जयघोष, एकूणातच आज मॅच नाहीये तरी तिकडे वानखेडे स्टेडियम हाऊसफुल झालेलं आहे. आणि जसं तू मगाशी म्हणालास, क्रिकेट आपल्या रक्तामध्ये आहे, म्हणजे क्रिकेट हा आपला ऑक्सिजन आहे असं आपण म्हणूया. आणि तेच पुन्हा एकदा आपल्याला चित्र दिसतंय. तेच पुन्हा चित्र दिसतंय आणि मला वाटतं मुंबईकरांना हे नवीन नाहीये. याचं कारण 1983 साली जेव्हा कपिल देवच्या भारतीय संघानं लंडनमध्ये लॉर्ड्सवर वन डेचा विश्वचषक पहिल्यांदा जिंकला, त्यानंतर त्या टीमचं मुंबईत आगमन झालं आणि त्यावेळीही मुंबई विमानतळावरून वानखेडे स्टेडियमपर्यंत त्या काळात ओपन डेक बस नव्हती, पण त्या काळात बंद बस ज्याला पूर्ण काच होती त्या काचेतून आम्ही सगळ्यांनी खेळाडूंना निहाळलं होतं, खेळाडूंच्या जय जयकाराच्या घोषणा केल्या होत्या. तर 1983 सालापासून ही परंपरा सुरू झाली आहे. 2007 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं 2020चा विश्वचषक जिंकला. माझ्या सुदैवानं ABP माझासाठी त्यावेळी मी दक्षिण आफ्रिकेत जाऊन कव्हरेज केलं आणि त्यावेळी त्याच विमानातनं मुंबईत दाखल झालो. त्यामुळे तो सगळा अनुभव, मुंबईच्या रस्त्यांवरची गर्दी, अगदी मुंबई विमानतळापासून महालक्ष्मीपर्यंत आणि महालक्ष्मीपासून पुन्हा वानखेडे स्टेडियमपर्यंत, कारण त्या काळात आपलं ऑफिस महालक्ष्मीला होतं, हे पूर्ण अनुभवता आलं. आणि त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूला, आज तुझ्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर रस्त्याच्या दुतर्फा मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावर जनसागर उसळला होता. या वेळेला तेच लक्षात घेऊन फक्त एका मर्यादित स्वरूपाचं सेलिब्रेशन ठेवलंय आणि म्हणूनच कदाचित जास्त गर्दी अधिक एका छोट्या मर्यादित जागेत झाल्यामुळे तिकडे आणखी मोठ्याने त्या जनसागराला उधाण आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. पण हीच मुंबई आहे, हेच मुंबईचं अध्यात्म आहे, हेच मुंबईची संस्कृती आहे. मुंबईकरांनी आणि ही मुंबईकरांची प्रेमाची भावना जी क्रिकेटविषयी आहे ती केवळ भौगोलिक मुंबईपुरती नाही आहे, तर मुंबईचं जी सीमारेषा, क्रिकेटची मुंबईची सीमारेषा आहे ती कुलाब्यापासून नवी मुंबईपर्यंत, कुलाब्यापासून थेट कल्याणपर्यंत आणि दुसरीकडे कुलाब्यापासून थेट डहाणू पालघरपर्यंत जाते. आणि त्या महामुंबईला
मुंबई क्रिकेट असोसिएशननं सामावून घेतलंय आणि तो सारा मुंबईकर आज दाखल झालाय. म्हणून ही केवळ गर्दी आपल्याला दिसते ती दृश्याच्या स्वरूपात मुंबई विमानतळावर दिसते, ही गर्दी आपल्याला मरीन ड्राईव्हवर दिसते, पण हीच गर्दी चर्चगेटच्या दिशेनं CST स्टेशनच्या दिशेनं येणाऱ्या प्रत्येक स्थानकावर आज उसळलेली आहे. कारण प्रत्येकाला आज यायचंय ते या मरीन ड्राईव्हच्या दिशेनं आणि त्यांना पाहायचंय ज्या टीम इंडियानं आपल्याला 2020चा विश्वचषक जिंकून दिला त्या शिलेदारांना पाहायचंय, त्या टीम इंडियाला पाहायचंय. अश्विन खरं आहे. आणि आता अपडेट येते आपल्याला, ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. भारतीय संघाचं आगमन झालेलं आहे, तेव्हा एअरपोर्टवर आगमन झालेलं आहे. पुढच्या काही क्षणामध्ये एअरपोर्टवरून आता ही टीम मार्गस्थ होईल ती नरिमन पॉईंटच्या दिशेने आणि मग नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी विजयी मिरवणूक असेल. या घडीची मोठी अपडेट 5:31 आणि 2 सेकंद झालेत. विश्वविजेता भारतीय संघ आता मुंबईमध्ये दाखल झालाय. दिनेश लाड सर आपल्यासोबत आहेत, आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊया. आणि हे वातावरण एकूणात क्रिकेटबद्दल आपण बोलतोच आहे, पण अन्य प्लेयर्स बद्दल देखील बोलायचं आहे. पण लाड सर, रोहित शर्माच्या कॅप्टन्सी बद्दल किंवा एकूणातच त्याची जी घडण झाली, त्याचा जो प्रवास झाला, त्याच्याबद्दल आपण बोलतोय. रोहित शर्माने ओपनिंगला बॅटिंगला येणं किती क्रुशल होतं त्याच्या करिअरसाठी, तुम्ही काय सांगाल आणि याच्यामध्ये तुमचा त्याला सल्ला काय होता ओपनिंगला खेळताना? लाड सर. नाही, खरं तर शाळेला पण तो ओपनच करायचा सुरुवातीपासून. मला ते थोडं आश्चर्य वाटलं नाही, पण थँक्स टू महेंद्रसिंग धोनी, ज्यावेळेस त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीला त्यांनी ज्यावेळेस त्याला सांगितलं तू ओपन करशील, तर त्यावेळेस तो भयंकर खुश झाला. ते माझं पण डिस्कशन झालेलं. मी म्हटलं अरे उलट चांगली संधी आली, या संधीचा तू सोनं करायला पाहिजे. आणि ॲक्च्युली त्यांनी सोनं केलं. त्याचं मी श्रेय जास्त करून महेंद्रसिंग धोनीला देईन, कारण त्यांनी त्यावेळेस त्याला ओपनसाठी परावृत्त केलं आणि ते परावृत्त केल्यानंतर त्यांनी जे ओपनला आल्यानंतर जो परफॉर्मन्स केला तो तुम्ही बघितलाच असेल. खरं रोहितनं सलामीला ओपनिंगला आल्यापासून जो परफॉर्मन्स केला तो तर आता सगळा इतिहास बनलाय. पण हा रोहित 2020च्या विश्वचषकात पहिल्यांदा खेळला केव्हा तर 2007 साली. तोच रोहित सलग 9वा विश्वचषक खेळलाय. 9 विश्वचषक जेव्हा 9वा झाला तेव्हा रोहितनं तो 2020चा विश्वचषक आपल्याला जिंकून दिला. पहिला 2020चा विश्वचषक तर आपण जिंकलाय, पण हे 9 विश्वचषक खेळताना रोहितनं जो फिटनेस दाखवला ना तो खऱ्या अर्थानं कमालीचा आहे. सचिन तेंडुलकरच्या जमान्याला पण जे आव्हान नव्हतं ते आव्हान रोहित आणि विराट कोहलीच्या जमान्याला आहे. याचं कारण त्यांना 2020 खेळावं लागतं. 2020 वन डे आणि कसोटी हे 3 फॉर्मॅट्स खेळणारा रोहित, त्याच्या फिटनेसविषयी तुम्ही काय सांगाल आणि त्यासाठी त्यानं कशी वेगळी मेहनत घेतली? तर फिटनेसविषयी बरेच अशी चर्चा केली जाते, खूप जाडा झाला, हे झालं आहे. परंतु तुम्ही जर रोहितची फिल्डिंग बघितली असेल तर रोहितने खूप सुंदर कॅचेस घेतलेले आहेत स्लिपमध्ये, किंवा त्यांनी कव्हरला पण खूप सुंदर फिल्डिंग केलेली आहे. आणि जो फिट नसेल तो एवढा स्लो परफॉर्मन्स करेल याची शंका लोकांना कशी वाटते मलाच कळत नाही आहे. कारण एवढा परफॉर्मन्स त्यांनी दिलेला आहे, तुम्ही बघितलं असेल खूप भयंकर परफॉर्मन्स. कारण ह्याचं कारण त्यांनी फिटनेस लेवलचं कारण आहे, कारण ज्यावेळेस 2011च्या वर्ल्ड कपच्या तो बाहेर गेला होता त्यावेळेस तो खूप नर्वस झालेला, त्यावेळेस त्याचा परफॉर्मन्स पण खराब झालेला. पण त्यावेळेस मी त्याला समजवलं, तू जर वेळ दिलास नाही क्रिकेटला तर तू संपून जाशील, तुला फक्त टॅलेंट तुझ्याकडे आहे पण तू वेळ देणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस त्याने जो वेळ दिला त्या वेळेमुळे आज तुम्ही बघितला असेल त्याचा 2011 नंतर जो ग्राफ वाढत गेला तो ग्राफ कधीच कमी झालेला नाही. आणि मला तर वाटते की त्यांनी जे T20 क्रिकेटला आता ते पूर्णविराम दिलेला आहे, म्हणजे त्यांनी सांगितलं की माझा शेवटचा सामना होता, तर मी त्याच्यासाठी खूप खुश झालो. कारण माझ्या मनाप्रमाणे किंवा मला असं वाटतं की त्यांनी येणारा वर्ल्ड कप जो आहे 2027चा आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ती पण खेळावी आणि ती पण त्यांनी जिंकून आपल्या देशवासींना खुश करावं. कारण धोनीनी ज्यावेळेस T20चा वर्ल्ड कप जिंकला, टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली आणि वन डेचा पण वर्ल्ड कप जिंकलेला आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की रोहितने पण ते करून दाखवा आणि हा दुसरा खेळाडू होईल ज्यांनी 3 वर्ल्ड कप जिंकलेला असेल. खरे लाडसर, आणि जसं म्हणताय तसं की तसेच एक प्रकारचा परफॉर्मन्स होऊ दे आणि रोहित शर्माच्या नावावर आणखी एक त्याच्या शिरपेचा तुरा खोवला जाऊ दे. जसं आपण म्हणतोय त्याचा परफॉर्मन्स ॲज अ प्लेअर, ॲज अ कॅप्टन जसा बहरत गेलाय, मात्र त्याने ज्या पद्धतीने आपल्या यंग प्लेयर्सना बॅक केलंय तर त्या क्वालिटीबद्दल आणि यंग प्लेयर्सच्या परफॉर्मन्सबद्दल या टीमच्या तुम्ही कसं बघताय? मग शिवम दुबे असेल, रिषभ पंत जो कमबॅक करत होता तो असेल, किंवा अर्शदीप सिंग सारखा युवा गोलंदाज असेल, तर त्यांच्याबरोबरचं रोहित शर्माचं जेलिंग आणि त्यांचा परफॉर्मन्स. लाड सर. मगाशी मला वाटते मी परत सांगणं चुकीचंच आहे, म्हणजे कारण
सुनंदन लेनेनी जे त्याचं समीक्षण केलं मगाशी त्यांनी तेच सांगितलं, कारण रोहित असा खेळाडू असा कॅप्टन आहे जो सगळ्यांना घेऊन करणार आहे. हे प्रत्येकाला जसं मी नेहमीच हे म्हणतोय की तो प्रत्येक खेळाडूला त्याचा रोल सांगतो, हा तुझा रोल तुला करायचा आहे, मी तुला काही बोलणार नाही आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, तुमच्या कॅप्टन जर तुम्हाला जर सपोर्ट करायचं तर त्याचा तो परफॉर्मन्स होण्यात साहजिकच होते, कारण त्याला तो कॉन्फिडन्स लेवल त्याचा वाढवतो. आणि हा रोहितचा चांगुलपणा आहे, कारण त्यांनी प्रत्येक खेळाडूला प्रत्येकाला सांगितलं हा तुझा रोल आहे, हा तू करायला पाहिजे. आणि प्रत्येकाने तो केलेला आहे आणि त्याच्यामुळे जे सक्सेस मिळालं आहे, जे आपले यंगस्टर्स आहे जे परफॉर्मन्स करत आहेत त्याचं कारण तोच आहे असं मी तुम्हाला सांगेन. खरं आहे. आणि तुमच्याकडे आम्ही येतोच, पण तत्पूर्वी पुन्हा एकदा ही दृश्य आपण दाखवूया आपल्या प्रेक्षकांना. ही दृश्य आहेत मरीन ड्राईव्ह परिसरातली आणि तिकडे आता आपण बघितलं जो विजय रथ होता, जी विजयी बस आहे मिरवणुकीची ती देखील अडकलेली आहे, त्यामुळे ती बस देखील पोहोचू शकत नाही. इकडे टीम इंडियाचं आगमन झालेलं आहे आणि भारतीय संघ पुढच्या काही मिनिटांमध्ये एअरपोर्टवरनं रवाना होईल. तो पोहोचेल नरिमन पॉइंटला, नरिमन पॉइंटवरून तो येईल तो वानखेडे स्टेडियमवर. मात्र तत्पूर्वी ही दृश्य पुन्हा एकदा मरीन ड्राईव्ह परिसरातनं हा विजय रथ तिकडे अडकलेला आहे. आणि आपले दोन्ही खास पाहुणे आपल्या सोबत आहेत. पुन्हा एकदा जाऊया सुनंदन लेले सरांकडे. सुनंदन लेले सर, या गर्दीबद्दल आणि या प्रचंड फॅन्सच्या प्रेमाबद्दल तर आपण बोलतोच आहे, मात्र एका मोमेंट बद्दल फायनलच्या खास करून मला तुम्हाला विचारायचं आहे, जे मी मगाशी कपिल देव यांना देखील विचारलं, तो म्हणजे सूर्यकुमारचा कॅच. सूर्यकुमारच्या जेव्हा डेव्हिड मिलरने जेव्हा तो फटका मारला होता तेव्हा ब्लड प्रेशर वाढलं होतं तुमचं लेले सर? प्रेसबॉक्सच्या अक्षरशः खाली ती गोष्ट घडलेली आहे. बरं. आम्ही जिथं बसलो होतो अक्षरशः त्याच्या खाली, आणि आम्हाला पोटात गोळा आलेला होता, कारण ती सिक्सरच होती. केवळ सूर्यकुमार यादवनी नुसता झेल पकडला नाही तर खूप मोठं प्रसंगावधान दाखवलं, म्हणून त्या सिक्सरचं रूपांतर हे कॅच मध्ये झालेलं आहे. त्यामुळे तो कॅच किती अवघड होता हे तुम्हाला कॅमेऱ्याने 1000 वेळा दाखवतील, पण आम्ही जे प्रत्यक्ष पाहिलंय ते अजूनही मनामध्ये त्याचा ऍक्शन रिप्ले रोज आणि सतत होतोय. वा सुनंदन, अश्विनने तर तुला सूर्यकुमारच्या त्या एका झेलाविषयी विचारलं. म्हणतात ना कॅचेस विन मॅचेस, तशा पद्धतीचा तो त्याचा झेल होता. त्या झेलानं आपल्याला विश्वचषक जिंकून दिला. केवळ मिलरला आउट नाही केलं तर विश्वचषक जिंकून दिला. मला तुला आणायचे आता त्या मुद्द्यावर ज्याची करिअरच पणाला लागली होती केवळ एका अपघातानं, ज्याचं नाव आहे रिषभ पंत. तो केवळ पुन्हा उभा नाही राहिला आपल्या पायावर, तो खेळला. IPL मध्ये त्यानं आपला परफॉर्मन्सनं त्यानं विकेट किपिंग आणि फलंदाज म्हणून आपली उपयुक्तता सिद्ध केली. आणि तोच रिषभ पंत विश्वचषक खेळला आणि भारताच्या विश्वचषक जिंकून देण्यात देखील त्याने मोलाची भूमिका बजावली. कशा पद्धतीने लिहिशील रिषभ पंतची ही कहाणी? विजय, अंगावरती काटा येतो अक्षरशः, कारण त्याच्या अपघाताची जर का दृश्य पाहिली तर पहिली गोष्ट म्हणजे रिषभचं म्हणणं असं होतं की मी जगलो हाच चमत्कार आहे, त्यामुळे आता मी देवाकडे काही मागू शकत नाही. अक्षरशः त्याने असं करून म्हणला की मी काही मागू शकत नाही, मी जगलो हाच चमत्कार आहे. ॲक्सिडेंटमधनं त्याला त्याच्या चांगल्या गाडीने वाचवलं थोडा वेळ, कारण त्या एअरबॅग्स वगैरे त्याच्यावरती आल्या आणि त्यामुळे तो वाचला. पण नंतर गाडीला आग लागली. जर समोरच्या बाजूनी ती ST आली नसती, त्याच्या ड्रायव्हर कंडक्टरनी त्याला बाहेर काढलं नसतं तर काय झालं असतं हे विचार केला तरी अंगावरती परत काटा उभा राहतो. तो रिषभ पंत की परत खेळेल की नाही, हे वाटलेलं चालणार की नाही हे माहीत नव्हतं. त्या रिषभ पंतला BCCIने जो पाठिंबा दिला, नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये जे त्याचं रिहॅब झालं, त्या रिहॅबमध्ये जे त्यांनी मन रमवलं आणि त्याच्यानंतर तो खेळला, तेव्हा अक्षरशः असं वाटलं होतं की हा खरोखर चमत्कार आहे. कारण IPL मध्ये तो खेळला, त्याला वाटलं तो फक्त बॅट्समन म्हणून खेळेल, पण तो IPL मध्ये कॅप्टनशिप केली, त्यांनी विकेट किपिंग केली, त्यांनी बॅटिंग केली आणि नंतर त्याच्यासाठी अक्षरशः भारतीय संघाचे दरवाजे उघडले. आणि हे लक्षात घ्या, रोहित शर्मा यावेळेला कॅप्टन नव्हता. त्याचा फायदा असा झाला की रोहित शर्मानी रिषभ पंतला ज्या पद्धतीने IPL मध्ये बॅटिंग करताना पाहिलं तेव्हाच त्याच्या डोक्यात आलं माझा नंबर 3 हा रिषभ पंत आहे. आणि तेव्हापासून त्यांनी त्याला विकेट किपर म्हणून नाही तर त्याला नंबर 3चा महत्त्वाची भूमिका सुद्धा त्याला दिली. म्हणून मी म्हणतो की रिषभ पंतची कहाणी ही चमत्कारिक कहाणी आहे आणि ती जसं म्हणतात की ह्याच्यावरती विश्वास ठेवावा की नाही, अशा पद्धतीची ही कहाणी आहे जी दीर्घकाळ बोलली जाणार आहे.
खरंय लेले सर, जसं तुम्ही म्हणता आणि रिषभने पण ज्या पद्धतीने मेंटल टफनेस, मानसिक कणखरता जशी दाखवली आणि खरोखरच काबिले तारीफ परफॉर्मन्स देखील त्याने दिला. आपण दोन्ही पाहुण्यांकडे पुन्हा एकदा जाऊया, पण तत्पूर्वी ही वानखेडे स्टेडियम मधली दृश्य पुन्हा एकदा, जिकडे फॅन्सची मोठ्या प्रमाणात गर्दी. 3 दृश्य. टीम इंडिया विमानतळावर दाखल झाली, आता प्रतीक्षा विमानतळातनं बाहेर येण्याची आणि त्या बसमध्ये बसण्याची. दुसरी दृश्य आहेत वानखेडे स्टेडियममध्ये, कारण ते वानखेडे स्टेडियमवर आता या फॅन्सनी मोठी गर्दी केलेली आणि तिकडे प्रतीक्षा अर्थातच या संघाची आहे. तिसरी दृश्य मरीन ड्राईव्हवरचा जनसागर, जिकडे देखील या आपल्या हिरोंना, आपल्या नायकांना बघण्यासाठी, क्रिकेट नायकांना बघण्यासाठी मंडळी जमलेली आहेत. आणि अनेक असेही लोक आहेत की ज्यांना कदाचित वानखेडेवर जाऊन त्यांना बघायचं होतं, मात्र त्यांना एंट्री मिळाली कारण वानखेडे हाऊसफुल झालं. त्याच्यामुळे 3 दृश्य आपण ही बघतोय, एकीकडे विमानतळ परिसर, दुसरीकडे वानखेडे स्टेडियम आणि मग मरीन ड्राईव्ह. आणि वानखेडेमधलं आताचं वातावरण जाणून घेऊया गणेश ठाकूर यांच्याकडनं, त्यांचा आढावा पाहूया. मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मधली दृश्य तुम्हाला दाखवतो. स्टेडियमच्या आत मी आहे आणि मोठ्या संख्येत हे सर्वजण कॉलेजची खास करून मुलं आहेत जी इथं आलेली आहेत आणि आज टीम इंडियाला चिअर करण्यासाठी इथं आलेले आहेत. रोहित रोहित अशा प्रकारचं नाव इथं या परिसरात दिलं जात आहे. कुठून आलात कुठून? आम्ही डोंबिवलीहून आलो. कोणाला चिअर करणार? चॅम्पियनची ट्रॉफी आलेली आहे. चॅम्पियनची ट्रॉफी आलेली आहे. चॅम्पियन लिहून या स्टेडियम वरती हे इथं मागवलेलं आहे. कोणाचा राजा? मुंबईचा राजा रोहित शर्मा. त्याला चिअर करणार तुम्ही? मुंबईचा राजा, अरे मुंबईचा राजा, कमबॅकचा राजा हार्दिक पांड्या, मुंबईचा राजा द किंग विराट कोहली. तर ही युवा पिढी आहे, जोश मध्ये आहे. आणखी काही वेळ आहे मुंबई टीमला इथं यायला, पण कोणही इथून हरत उत्साह या सर्व इथल्या लोकांचा आणि अशा उत्साहामध्ये टीम इंडियाचं स्वागत केलं जाईल. विनय राजभरचा गणेश ठाकूर, एबी माझा, मुंबई. तर वानखेडे स्टेडियममध्ये चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आलेलं आहे आणि साहजिकच आहे, कारण त्यांच्या प्लेयर्सनी परफॉर्मन्सच तसा दिलाय. तिकडे प्रतीक्षा आहे अर्थातच या रोहितच्या टीमची. खचून भरलेलं वानखेडे स्टेडियम, एरबी एखाद्या मोठ्या मॅचसाठी, IPLच्या मॅचसाठी कदाचित ही गर्दी तुम्हाला बघायला मिळते, मात्र आज आपल्या हिरोंच्या कौतुक सोहळ्याला ते जमलेले आहेत. 3 दृश्य पुन्हा एकदा. विमानतळावर दाखल झालेला भारतीय संघ कुठल्याही क्षणी आता बाहेर येईल आणि त्यांच्या बसने रवाना होईल नरिमन पॉईंटच्या दिशेने. पहिली दृश्य एअरपोर्ट परिसरातली. दुसरी दृश्य वानखेडे स्टेडियम. वानखेडे स्टेडियमवर देखील पाऊल ठेवायला जागा नाहीये, स्टँड्स खचून भरलेले आहेत आणि तिकडे होणारा एक गौरव सोहळा. तिसरी दृश्य मरीन ड्राईव्ह मधला जनसागर. बाजूला आहे अर्थातच जलसागर आणि इकडे आहे जनसागर, मध्ये आहे ट्रॅफिक कोंडी. त्यामुळे 3 ठिकाणची ही दृश्य आहेत, एअरपोर्ट, वानखेडे स्टेडियम आणि मरीन ड्राईव्ह. आणि प्रत्येक ठिकाणी क्रिकेटमय वातावरण आपल्याला बघायला मिळते. आणि याच एंट्री गेटमधून आता, किंवा याच गेटमधून आता भारतीय संघ बाहेर येईल आणि बसमध्ये बसेल. त्यांना एक बस घेऊन रवाना होईल. ती बस पोहोचेल नरिमन पॉईंटला. नरिमन पॉईंटला विजय मिरवणूक सुरू होईल. बस पोहोचेल वानखेडे स्टेडियमवर. वानखेडे स्टेडियमवर होईल कौतुक सोहळा आणि त्याच सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी असंख्य क्रिकेटप्रेमी वानखेडेवर आहेत, तसेच प्रेमी हे मरीन ड्राईव्हला देखील उपस्थित आहेत. सुनंदन लेले सरांकडे पुन्हा एकदा जाऊया. सुनंदन लेले सर, प्रत्येक मॅच खरं म्हणजे या वर्ल्ड कप मधली यादगार ठरलेली होती वेगवेगळ्या पद्धतीने. आणि जसं आपण बघितलं की एक हिरो नव्हता, 11 हिरो होते. प्रत्येक वेळी कोणीतरी वेगळं परफॉर्म करायचं. तर या सगळ्या परफॉर्मन्समध्ये एक बॉलर ज्याच्याबद्दल मगाशी देखील आम्ही बोललो होतो, अर्थातच जसप्रीत बुमराह. त्या बुमराहच्या परफॉर्मन्सचं वर्णन तुम्ही कसं कराल? कारण हात लावीन तिथे सोने, त्याप्रमाणे बॉलिंग टाकीन तिकडे विकेट, अशा पद्धतीने जसप्रीत बुमराह परफॉर्म करत होता. लेले सर. लेले सर, तुमच्याकडे येतो, पण एक हेच ते विमान आहे जे आता भारतीय संघाला घेऊन दाखल झालेलं आहे मुंबईमध्ये आणि पुढच्या काही क्षणामध्ये याच विमानातनं उतरून आता भारतीय संघ बाहेर येईल, एअरपोर्ट परिसरात येईल. तिकडे त्यांच्यासाठी एक बस सज्ज आहे. त्या बसमधनं मग हा संघ रवाना होईल तो नरिमन पॉईंटला. पण तत्पूर्वी मुंबई विमानतळावर हे विमान लँड झालेलं आहे, त्याची ही दृश्य आपल्याकडे आलेली आहेत. याच विमानातनं भारतीय संघ हा दाखल झालेला आहे आणि पुढच्या काही क्षणामध्ये एअरपोर्टमधनं बाहेर येऊन, विमानतळातनं बाहेर येऊन हा संघ बसमध्ये बसेल आणि मग रवाना होईल तो नरिमन पॉईंटकडे. आज पहाटे दिल्लीला आगमन झालं आणि दिल्लीहून मग हा संघ मुंबईला पोहोचला. त्याआधी पंतप्रधान मोदींची या संघाने भेट घेतलेली होती. पंतप्रधानांनी देखील या कामगिरीचं कौतुक केलं.
आणि नंतर हा संघ आता मुंबईमध्ये दाखल झालाय. मुंबई विमानतळावर पोहोचण्याकरता अजून अर्धा ते पाऊण तास विमानतळावरून नरिमन पॉइंटला त्यांना लागणार आहे आणि तिकडून वानखेडे स्टेडियमचा त्यांना टप्पा गाठायचा आहे. सुनंदन लेले यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया. लेले सर, मगाचाच प्रश्न, जसप्रीत बुमराचा परफॉर्मन्स या एकूणातच वर्ल्ड कप मधला. लेले सर, मी उदाहरण देतो. जॅक कॅलिस ज्या टीम मध्ये, त्या संघाचा कप्तानाचं गेल्या जन्मीचं काहीतरी पुण्य. कारण फुल फ्लेज बॅट्समन, फुल फ्लेज बॉलर, फुल फ्लेज फिल्डर, मला तसं पुण्य वाटतं ज्या संघामध्ये जसप्रीत बुमराह आहे त्याच्या कप्तानाचं. कारण फलंदाज म्हणून विजय सुद्धा तुला सांगेल अश्विन, कुठलाही बॅट्समन प्रत्येक इनिंगला हाफ सेंचुरी किंवा सेंचुरी नाही करू शकत. तसं कुठलाही बॉलर प्रत्येक मॅचला परफॉर्म कसं करेल, हे जे गणित आहे हे सोडवून दाखवलंय कुणी तर जसप्रीत बुमराहनी. प्रत्येक मॅचला परफॉर्मन्स, प्रत्येक मॅचला ॲश्युअर्ड त्याच्या 4 ओव्हर, हे बघणं हे जादूचं वाटत होतं. कारण मी तुला सांगतो, सगळ्या मॅचेस ज्या मी कव्हर केल्या आत्ताच्या वर्ल्ड कपच्या भारतीय संघाच्या, समोरच्या टीममध्ये जसप्रीत बुमराहचा दबदबा नाही तर दरारा होता. त्याच्या विरुद्ध आक्रमण करायची हिंमत कोणाची होत नव्हती. पाकिस्तानच्या एका खेळाडूंनी ती प्रयत्न केली आणि त्याच्या पायावरती धोंडा पडला. पाकिस्तान संघाने तो सामना गमावला. असा ॲश्युअर्ड बॉलर हा रोहित शर्माच्या संघात होता, ज्याला कुठली गोष्ट सांगायची गरज नव्हती. तो बॉलिंग ग्रुपचा लीडर होता. त्याला जास्त कौतुक केलेलं आवडत नाही, इतका तो स्वयंप्रेरित खेळाडू आहे. आणि दरवेळेला संघाला पाहिजे ती कामगिरी, विकेट पाहिजे ओके, रन्स थांबवायच्यात ओके, आत्ता बॉलिंग टाक नो प्रॉब्लेम, आता तू थांब नो प्रॉब्लेम, हा आहे जसप्रीत बुमराह. त्यामुळे त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. सुनंदन, जसप्रीत बुमराहचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि हे अगदी खरं आहे. पण त्याच वेळेला आपल्याला आणखी कौतुक करायचे ते अर्शदीप सिंगचं, आणि एका आणखी खेळाडूचं आपल्याला कौतुक करावं लागेल ज्याच्याकडे सगळ्यांचंच दुर्लक्ष होतं. त्याचं नाव आहे अक्षर पटेल. प्रसंगी फलंदाजी केली, प्रसंगी विकेट काढल्या आणि प्रसंगी झेल देखील घेतले असतील कोणी तर ते अक्षर पटेलनं. त्यामुळे अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल या दोघांच्या कामगिरीविषयी काय सांगते? अर्शदीप सिंगनी टाकलेली 19वी ओव्हर तेवढीच महत्त्वाची होती. विजय, तू म्हणतोस ते अत्यंत बरोबर आहे. कारण त्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहनी जी ओव्हर टाकली 18वी, त्यावेळेला त्यांनी 2च रन दिल्या, 1 विकेट काढली. त्याच्यानंतर दडपण वाढवून ठेवणं गरजेचं होतं, जे अर्शदीपनी केलेलं आहे. त्यांनी सुद्धा 1 विकेट काढली, 3च रन दिल्या. त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये दडपण दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना असह्य झालं. त्यामुळे अर्शदीप सिंगला जसप्रीत बुमराह पेक्षा सुद्धा विकेट जास्त आहे, ते विसरून चालणार नाही. विजय, तू म्हणतोस ते अत्यंत बरोबर आहे. आणि अक्षर पटेल, ज्याला संघामध्ये सगळ्यांनी प्रेमाने बापू म्हणतात, त्यांनी तर चमत्कार केला. कारण मी तुला सांगतो, मुख्य ऑलराऊंडर कोण होता? हार्दिक पंड्या होता. नंतर कोण होता? तर त्याच्याबरोबर आपला रवींद्र जडेजा होता. अक्षर पटेलला संघात घेऊन संघ व्यवस्थापन, म्हणजे परत मी दोघांनाही क्रेडिट, तिघांना क्रेडिट देईन. पहिली म्हणजे निवड समिती, अजित आगरकरच्या निवड समितीचं कौतुक व्हायला पाहिजे. त्यांनी अक्षर पटेलला संघात घेतलं, ते प्युअर ऑलराऊंडर म्हणून घेतलं. मग संघ व्यवस्थापनाचा रोल येतो कॅप्टन आणि कोचचा. काही मॅचमध्ये त्यांनी अक्षरला नंबर 3ला सुद्धा बॅटिंगला पाठवलेलं आहे, 3 का 4ला, आणि अक्षरनी त्याला अत्यंत सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे. अप्रतिम बॅटिंग सुद्धा त्यांनी केलेली आहे. फायनलमध्ये सुद्धा त्याचा नॉक खूप महत्त्वाचा होता. आणि आधीच्या मॅचेसमध्ये फायनलमध्ये बॉलर म्हणून त्याला थोडं अपयश आलं, पण ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्यांनी मिचेल मार्शचा पकडलेला झेल आपण विसरूच शकत नाही. रॉंग हँडला तो झेल आलेला होता, उजव्या हातात झेल आला होता आणि त्यांनी हवेतनं तो अक्षरशः काढून घेतलेला होता. त्यामुळे अक्षर पटेलचं योगदान विसरता येणार नाही. अर्शदीप सिंगनी टाकलेली बॉलिंग विसरता येणार नाही. विजय, खरंय. आणि हेही जसं आता विजयने सांगितलं, हे 2 युवा शिलेदार आणि त्यांनी देखील केलेला होता परफॉर्म. आणि एकूणात जसं आपण म्हणतोय मगाचपासून 11 नायक होते. 1-2 कोणी प्लेअरवर आपण निर्भर नव्हतो, तर 11 नायक होते. रोहित सेना दाखल होते आणि त्यांचा एक कौतुक सोहळा पुढच्या काही तासांमध्ये वानखेडे स्टेडियम इथे होणार आहे. मात्र त्यामुळे झालंय काय की चाहते मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेत आणि मरीन ड्राईव्हचा रस्ता जाम झालाय, पूर्ण ट्रॅफिक जाम, त्यासोबतच गर्दी, असं सगळं चित्र तिकडे. आणि त्यामुळे आता भारतीय संघाला दुसऱ्या मार्गाने आणण्याचा प्रयत्न होणार आहे. याचं कारण पाऊल ठेवायला जागा नाहीये, मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी गर्दी केली आहे, तसंच काही गाड्या देखील
त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे अत्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं हा बदल येणाऱ्या काही काळात होऊ शकतो. मिरवणुकीच्या मार्गात बदल होऊ शकतो. टीम इंडियाला दुसऱ्या मार्गाने इकडे आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो. आणि विमानतळावरनं बातमी येते की मुंबई विमानतळावर आता प्रतीक्षा संपत आलेली आहे, कारण तिकडे भारतीय संघाचं आगमन हे आता काही क्षणांमध्ये होत आहे. बाहेर कुठल्याही क्षणी टीम येईल आणि त्याच्यानंतर या टीमला आणि एअरपोर्टच्या आतली दृश्य आहेत, ही एक्सक्लुझिव्ह दृश्य. मुंबईमध्ये आगमन झालेले आहे भारतीय संघाचं, विश्व विजेत्या संघाचं आगमन झालेलं आहे आणि त्यांना घेऊन हे विमान पोहोचताना आपल्याला बघायला मिळते. आणि पुढच्या काही क्षणांमध्ये एअरपोर्टमधनं हे विमान बाहेर येईल आणि त्यानंतर नरिमन पॉइंटकडे त्यांची बस मार्गस्थ होईल. आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघताय. एक प्रकारे सलामी वेलकम करण्यात येते भारतीय संघाला. याच प्लेन मधून, याच फ्लाइट मधून दिल्लीहून भारतीय संघ दाखल झाला. अविनाश डेगस्कर आपल्याला या सलामीबद्दल, या दृश्यांबद्दल माहिती देत आहेत. अविनाश, अश्विन, जेव्हा टीम इंडिया चॅम्पियन बनवून जेव्हा मुंबईत हलत दिल्लीवर निघालेली होती, त्यानंतर प्रत्येक जण प्रत्येक भागातनं कसं स्वागत त्याचं करता येईल ते बघण्याचा प्रयत्न करतोय. आता आपण जे व्हिज्युअल्स बघतोय तिकडे एअरपोर्टवरची ती फायर ब्रिगेडची टीम असते की ज्याच्या मार्फत कुठलंही नवीन विमान मुंबईत आल्यानंतर किंवा एअरपोर्टवर आल्यानंतर जशी सलामी दिली जाते त्याच पद्धतीने विस्तारा एअरप्लेनला ज्या टीम इंडिया तिकडून प्रवास करत होती त्यालाही फायर ब्रिगेडने सलामी दिली आहे. सलामी असं म्हटलं जातं की त्याचं स्वागत करणं हे त्याचा एक उद्देश असतो. चांगलं काम केल्यानंतर ही अशा पद्धतीने किंवा नवीन माणसाचं स्वागत करण्यासाठी या पद्धतीने फायर ब्रिगेडकडनं ही अशी सर्व्हिस सलामी दिली जाते. खरं अविनाश, आणि जसं तू सांगतोयस एक प्रकारे या कौतुकाला किंवा ह्या कामगिरीला मानवंदना देण्याचा, सॅल्यूट करण्याचा प्रयत्न फायर ब्रिगेडचा, जे फायर ब्रिगेड अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतं तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये, त्या फायर ब्रिगेडकडनं ही सलामी. कारण प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी त्यांची स्वतःची फायर ब्रिगेडची सर्व्हिस असते. ही आहे एअरपोर्टची फायर ब्रिगेडची सर्व्हिस, त्यांच्याकडनं ही सलामी दिली गेलेली आहे. आणि ही पद्धत ही पूर्वीपासून पद्धत असते की जेव्हा नवीन फ्लाईट जेव्हा विमानतळावर दाखल होतं त्यावेळेला जाते, पण ही खास सलामी किंवा मानवंदना दिली गेली ती, आणि ती फक्त विस्तारा फ्लाईटमध्ये आपल्याला टीम इंडियासाठी दिली गेलेली आहे. खरं कामगिरीच तशी झाली होती, एक्सक्लुझिव्ह परफॉर्मन्स आणि त्याच्यामुळे एक्सक्लुझिव्ह सलामी असं म्हणावं लागेल. आणि जसं आता अविनाशने सांगितलं, फायर ब्रिगेडनी एक प्रकारे सॅल्यूट केलेला आहे, मानवंदना दिलेली आपल्या विजयी शिलेदारांना आणि अशा प्रकारची ही सलामी देऊन. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त एबीपी माझावर तुम्ही बघताय, कारण आगमन झालेलं आहे विमानाचं आणि त्याच विमानाला आता एक प्रकारे सलामी देऊन फायर ब्रिगेडने त्यांना सलाम ठोकलेला आहे. तेव्हा ही एक्सक्लुझिव्ह दृश्य एबीपी माझावर प्रत्येक जण, जसं अविनाशने सांगितलं, आपापल्या परीने या भारतीय संघाच्या कामगिरीचा गौरव करतोय आणि सॅल्यूट देतोय. पुन्हा एकदा जाऊया सुनंदन लेले यांच्याकडे. सुनंदन लेले सर, एक सॅल्यूट करण्याचा प्रयत्न भारतीय फायर ब्रिगेडचा आणि आता तो क्षण येतोय. भारतीय संघ आता मुंबईत दाखल होतोय आणि तिथून पुढे तो पोहोचेल नरिमन पॉइंटला. लेले सर, अनोखं आहे हे, खरोखर अनोखं आहे. परत मी तुला म्हणतो, पाण्याचं आणि माणसाचं नातं याच्यात सुद्धा दिसतंय. कारण किती कल्पकतेने मानवंदना दिली आहे, बघून इतका आनंद झालाय की काय शब्दच नाही आहेत अक्षरशः त्याच्यासाठी अश्विन माझ्याकडे. खरं. आणि मगाशी आपण प्लेयर्स बद्दल बोलत होतो, म्हणजे या सलामी बद्दल, या वेलकम बद्दल तर आपण बोलूच, मतलब प्लेयर्स बद्दल आपण बोलत होतो. एक प्लेयर ज्याच्याबद्दल खरं म्हणजे तुम्हाला बोलायचं आहे आवर्जून, तुम्ही ज्याच्या परफॉर्मन्सचा गेल्या काही वर्षांमध्ये ज्या सातत्याने वॉच ठेवण्यात, तो आहे हार्दिक पांड्या. ज्या पद्धतीने त्याने परफॉर्म केलं, बॅट जेव्हा चालली नाही तेव्हा बॉलिंगने परफॉर्म केलं, तणावाच्या क्षणी गोलंदाजी टाकली, निर्णायक ओव्हर टाकली फायनल मधली, तो हार्दिक पांड्या. लेले सर, अश्विन, आयुष्याचं त्याचं एक सर्कल, लाईफ सर्कल पूर्ण झालेलं आहे. कारण याच वानखेडे स्टेडियम वरती त्याला हुरियो उडवली गेली जेव्हा रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सने त्याला कप्तान नेमलं. त्याचा परफॉर्मन्स अत्यंत खराब झाला, कॅप्टन म्हणून, प्लेयर म्हणून त्याचा परफॉर्मन्स खराब झाला. वैयक्तिक आयुष्यात सुद्धा त्याच्या वादळं आली आणि त्या परिस्थितीमध्ये हा मुलगा वर्ल्ड कप खेळायला गेलेला होता. लोकांच्या बुवया उंचावलेल्या होत्या, मनामध्ये शंका होत्या. आणि त्यावेळेला पहिल्यांदा ज्या वेळेला तो मला वर्ल्ड कपच्या ठिकाणी भेटला
त्यावेळेला मी त्याला म्हणलं की हार्दिक, एक ही चीज ध्यान में रखना, अच्छे के बाद बुरा होता है, बुरे के बाद अच्छा होता है. जो बुरा होना था वो हो गया है, अब जो होगा वो अच्छा ही होगा. तेव्हा तो मला मराठीत म्हणला, भाऊ तुला खरंच असं वाटतं? म्हणलं अगदी 100% वाटतं, टेक माय वर्ड फॉर दिस. आणि त्याच्यानंतर त्यांनी जी कामगिरी केली आहे ती बॉलर म्हणून फार निर्णायक कामगिरी केली. बॅट्समन म्हणून त्यांनी केलेल्या 25, 27, 32 रन्स या क्रुशियल वेळेला केलेल्या आहेत आणि त्याच्या बॅटचा तडाखा हा जोरात होता. आणि त्यांनी सामन्याला जी कलाटणी दिली हे कोणी विसरता कामा नये. क्लासेनची विकेट काढली तेव्हाच अंतिम सामन्याला कलाटणी मिळालेली आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या दृष्टीने एक आयुष्याचं सर्कल पूर्ण झालेलं आहे. त्यांनी केलेली कामगिरी ही भारतीय संघाला विजयाकडे घेऊन गेलेली आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या दृष्टीने वाईटानंतर जे चांगलं आलं ते या समुद्राच्या लाटांप्रमाणे चांगलं आलेलं आहे आणि त्याच्यात तो चिंब भिजलेला आहे. हार्दिक पांड्या परफॉर्मन्समध्ये चिंब भिजलेला आहे, कौतुकामध्ये चिंब भिजलेला आहे. पण सुनंदन, मला असं वाटतं की ते पुढच्या पिढीसाठी हे खूप काही शिकण्यासारखं आहे. आपण बघतो राजकीय नेत्यांच्या आयुष्यात हार येतो, प्रहारही येतात. हार्दिक पंड्याच्या आयुष्यात एक क्रिकेटर असूनही सोशल मीडियावर आधी प्रहार आले आणि मग आज त्याच्या गळ्यात पडणार आहेत ते कौतुकाचे हार. अशा परिस्थितीत डगमगून न जाता आपल्या लक्ष्याकडे पाहत राहणं किती आवश्यक असतं एका क्रिकेटरला. पण विजय, सुंदर मुद्दा मांडलास तू, कारण इतकं कठीण असतं. आपण सामान्य माणसं गडबडून जातो, टीकेनंतर आपण निराशेच्या गर्तेत ओढले जातो. खेळाडू हे मानसिकदृष्ट्या इतके कणखर असतात, त्यांचा आत्मविश्वास हा इतका जबरदस्त असतो की ज्याच्यामुळे ते राखेतनं बाहेर येणाऱ्या पक्षाप्रमाणे अडचणीतनं बाहेर येऊ शकतात. हार्दिक पंड्याची कहाणी हीच आहे. आपण मगाशी रिषभ पंतची कहाणी बोललो, अपघातातनं तो बाहेर आला, तो खरा अपघात होता. हार्दिक पंड्याच्या बाबतीत झालेला अपघात हा क्रिकेटचा अपघात होता. त्यांनी गुन्हा केला होता का? त्यांनी मुंबई इंडियन्सची कॅप्टनशिप स्वीकारली, हा गुन्हा केला होता का? अजिबात नाही. पण त्याच्यानंतर क्रिकेटनी त्याच्यावरती प्रहार केला, कडेवरनं जणू काही त्याला खाली ठेवून दिलं क्रिकेटनी आणि अपयशाची मालिका चालू झाली. बॅट्समन म्हणून, बॉलर म्हणून, कप्तान म्हणून मुंबई इंडियन्ससाठी तो अपयशी ठरला, टीकेचा धनी ठरला. त्यामुळे न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानामध्ये जेव्हा तो बसला तेव्हा त्याच्या मनामध्ये शंकेचं काहूर होतं, पण त्याचा आत्मविश्वास, मानसिक कणखरता ही त्याला पुढे घेऊन गेली. त्यांनी भारतीय संघाकरता केलेली कामगिरी ही लक्षणीय आहे. आणि याच्याबरोबर रोहित शर्मानी, राहुल द्रविडनी त्याला दिलेलं बॅकिंग हे फार महत्त्वाचं आहे, कारण त्याला 5वा बॉलर म्हणून त्यांनी ट्रीट केलं आणि त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे या वर्ल्ड कपमध्ये ज्या हिरोच्या कहाण्या आहेत त्याच्यामध्ये बुमराह आहे, त्याच्यामध्ये रोहित आहे, त्याच्यामध्ये अक्षर पटेल आहे, त्याच्यामध्ये हार्दिक पंड्याचं नाव अजिबात विसरता येणार नाही. खरं. आणि मगासपासून म्हणूनच आपण म्हणतोय की 11 हिरो होते आणि 11 हिरोंनी जो परफॉर्मन्स केलाय, सुपरहिट परफॉर्मन्स, आणि त्याच्यामुळेच आपल्याला ही ट्रॉफी उंचावता आली. लेले सर, आणि त्या सगळ्या क्षणांचे तुम्ही साक्षीदार होतात आणि तुम्ही तुमच्या माध्यमातून एबीपी माझावर आपण त्या क्षणांची अपडेट देत होतो. खूप खूप धन्यवाद सुनंदन लेले सर, या सगळ्या अविस्मरणीय अशा क्षणांबद्दल तुम्ही गप्पा मारल्यात आमच्याशी, त्याच्याबद्दल. आणि पुन्हा एकदा आपण येऊया मुंबईमध्ये, कारण मुंबईमध्ये आता प्रतीक्षा आहे ती अर्थातच भारतीय संघाची, कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी. मगाचपासून आपण म्हणतोय साधारण 1-1.5 तास झाला ही गर्दी जी आहे ती प्रत्येक मिनिटागणिक वाढते आहे. आणि दुसरीकडे विमानतळावर आगमन झालेलं आहे भारतीय संघाचं. ज्या विमानाने आगमन झालं तिकडे फायर ब्रिगेडने एक वेगळ्या पद्धतीने त्यांना सलामी दिली आणि आता हे खेळाडू बाहेर येतील आणि एका बसने ते रवाना होतील नरिमन पॉइंटच्या दिशेने. मात्र कदाचित मार्गामध्ये बदल होऊ शकतो, जसं आपल्याला मगाशी कळलेलं होतं. आणि एक आवाहन पोलिसांकडनं आलेलं आहे, ते म्हणजे मरीन ड्राईव्ह परिसरात गर्दी करू नये, कारण प्रचंड गर्दी आहे, पाऊल ठेवायला जागा नाही आहे. ही ताजी दृश्य मरीन ड्राईव्ह परिसरातली, आणि त्यामुळे पोलिसांनी आवाहन केलंय की कृपया मरीन ड्राईव्ह परिसरात गर्दी करू नका, कारण आधीच तिकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. पोलिसांकडनं आवाहन करण्यात आलं. सूरज ओझा आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, याबद्दल अधिक अपडेट द्यायला. सूरज, काय म्हणणं आहे पोलिसांचं? सूरज. बिलकुल, मरीन ड्राईव्ह वानखेडे हा जो परिसर आहे हा पूर्णपणे लोकांमुळे भरलेला आहे. म्हणजे तिथे एक म्हणजे ह्युमन टी आपल्याला बघायला मिळत आहे. ते सगळे फॅन्स आहेत, त्यांना एकदा तरी त्यांच्या क्रिकेट खेळाडू आहे त्याला बघायचं आहे. आणि त्यामुळे मुंबई नव्हे तर मुंबईच्या बाहेरून पण लोक तिथे जमलेले आहेत. सध्या
पोलिसांनी लोकांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही तिथे आता गर्दी करू नका, कारण की ती जागा जिथे आहे ती जागा आता ओव्हर क्राऊडेड झालेली आहे आणि त्यामुळे लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन देखील निर्माण होऊ शकते, शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे लोकांना पोलीस आवाहन करत आहे, रिक्वेस्ट करत आहे की त्यांनी आता मरीन ड्राईव्ह किंवा वानखेडे परिसरात जमू नये। जी सूरज, धन्यवाद या माहितीबद्दल। तेव्हा आपण देखील आवाहन करूया, मुंबई पोलिसांनी जसं सांगितलंय मरीन ड्राईव्ह परिसरात गर्दी करू नये, कारण ऑलरेडी तिकडे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। दुसरीकडे ही दृश्य विमानतळ परिसरातनं, तर तिकडे देखील प्रतीक्षा आहे ती अर्थातच भारतीय संघातले खेळाडू, विश्वविजेते खेळाडू केव्हा बाहेर येतात आणि त्या बसमध्ये पोहोचतात। विमानतळ परिसरातनं अपडेट घेऊया, प्रशांत बडे आपल्या सोबत आहेत। प्रशांत, विमानतळावरची काय अपडेट आहे? अश्विन, पुढील काही क्षणामध्येच विश्वविजेता भारताचा संघ जो आहे तो विमानतळात बाहेर येईल। विमान लँड झालेला आहे, त्यांना त्यांचा गेस्ट ऑफ ऑनर देण्यात आलेला आहे विमानतळाच्या इथून, आणि तिथून आता काही वेळात हे खेळाडू बाहेर पडतील। मात्र प्रचंड गर्दी जी आहे ती विमानतळ परिसरामध्ये आहे आणि मी विमानतळाच्या बाहेर आहे। आपण जर विमानतळाच्या अगदी हा गेटचा परिसर आहे जिथून हे जे विश्वविजेता संघ आहे भारताचा तो बाहेर पडेल, आणि याच्या आजूबाजूला देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात क्रिकेट चाहते जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। राज्य राखीव पोलीस दल असेल, मुंबई पोलीस असतील, वेगवेगळ्या QRTच्या टीम असतील, वाहतूक पोलीस असेल, आणि स्वतः विमानतळाची जी सिक्युरिटी आहे अशा शेकडोच्या संख्येने या ठिकाणी सुरक्षा रक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच जो प्रवास आहे मुंबई विमानतळ ते सीलिंग पर्यंतचा हा पश्चिम द्रुतगती मार्गाने होणार आहे, आणि या ठिकठिकाणी देखील आपल्याला अशा प्रकारे चाहते जे आहेत ते तिरंगा हातात घेऊन आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच काही वेळामध्ये अगदी काही क्षणामध्ये आता भारतीय संघ जो आहे तो या ठिकाणावरून बाहेर पडेल आणि मोठ्या जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत मुंबईकर या ठिकाणी करणार आहेत। आणि एकीकडे वानखेडेचा स्टेडियमचा परिसर असेल किंवा मुंबई विमानतळाचा परिसर असेल, सगळीकडे अलोट अशी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आहे, आणि त्यामुळे या परिसरामध्ये जे आहेत ते अजून नागरिकांनी येऊ नये असं आव्हान आपले प्रतिनिधी प्रशांत बडेंनी आपल्याला माहिती दिली। आता विमानाच्या आतली दृश्य केक कटिंग करण्यात येत आहे, केक कापण्यात येतोय आणि आनंदोत्सव अर्थातच पुन्हा एकदा। तर एकीकडे सलामी ज्या पद्धतीने आपण बघितलं होतं, फायर ब्रिगेडने दिलेली सलामी असेल, तर दुसरीकडे विमानामध्येच केक कटिंग करून केक कापून एक प्रकारे आनंदोत्सव। त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हा आनंद साजरा करतोय, एक प्रकारे मानवंदना देतोय, सलाम ठोकतोय भारताच्या या कामगिरीला, भारतीय संघाच्या कामगिरीला। आणि आजचा दिवस प्रत्येकासाठी खरं म्हणजे खास आहे, अविस्मरणीय आहे, आणि ही गर्दी सगळं काही सांगून जाते, वेगळं काही सांगायला नको। मरीन ड्राईव्ह परिसरात तुडुंब गर्दी, तोबा गर्दी, आणि त्याच्यामुळे साहजिकच पोलिसांनी आवाहन केलंय, मरीन ड्राईव्ह परिसरात कृपया गर्दी करू नका। मुंबई पोलिसांचं आवाहन। तर तिकडे काही वेळापूर्वी जेव्हा हे विमान दाखल झालं तेव्हा फायर ब्रिगेडनी दिलेली अनोखी मानवंदना। प्रशांत बडेकडे पुन्हा एकदा जाऊया आपण। प्रशांत, 6:15 होत आलेले आहेत, आता नेमकं कधी हे खेळाडू बाहेर येणार आहेत आणि मग नरिमन पॉइंटला पोहोचायला किती वेळ लागू शकतो पुढे? प्रशांत, अश्विन, साधारणतः पुढच्या काही मिनिटातच जी भारतीय संघ आहे तो बाहेर पडेल। खरं तर आतमध्ये देखील एक जल्लोषाचं वातावरण आहे, विमानात केक कापले जात आहेत, त्याचबरोबर एअरपोर्टची जी व्यवस्था आहे, तिथले कर्मचारी आहेत त्यांना भेटण्याचं जे आहे, त्यांना भेटून त्यांच्याकडून स्वागत घेण्याचं काम देखील त्या ठिकाणी एअरपोर्टवर चालू आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम असणार आहे एअरपोर्टच्या आतमध्ये ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी देखील जे भारतीय संघाचे चाहते आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित आहे, आणि त्यांच्या गराड्यातून ही संपूर्ण जी टीम आहे ती पुढे निघेल, ती याच मार्गे बाहेर येईल। आपण जर बघितलं तर या मार्गावरून थेट पश्चिम द्रुतगती मार्गाकडे ती निघेल, आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरून साधारणतः सीलिंग पर्यंत जाण्यासाठी त्यांना एक अर्धा तासाचा वेळ लागू शकतो। सीलिंग वरून थेट पुढे मुंबईच्या दिशेने वरळी, आणि वरळीवरून कोस्टल रोड मार्गे ही टीम जी आहे ती थेट मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये जाईल। मात्र मरीन ड्राईव्ह परिसर आणि ह्या सगळ्या रस्त्यावर आपण जर बघितलं तर एअरपोर्टच्या बाहेरची ही दृश्य बघितली तर ठिकठिकाणी शेकडोच्या संख्येने भारतीय संघाचे चाहते या ठिकाणी आहेत, मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी आहे, आणि साधारणतः या सगळ्या स्थितीमधून पाऊण तास ते 1 तास या थेट मुंबईच्या या सगळ्या मार्गावरून
टीमला जे आहे ते वानखेडेपर्यंत जाण्यासाठी लागू शकतो. मात्र वानखेडे मरीन ड्राईव्हचा परिसर या सगळ्या परिसरामधली गर्दी पाहता पुढे त्यांना आणखीन वेळ जो आहे तो जास्तीत जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे, कारण पुढची स्थिती ही खूप कठीण आहे. तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि इथून बाहेर पडताना देखील मोठ्या गर्दीला या भारतीय संघाला सामोरे जावं लागू शकतं. साधारणतः तासाभरात ते या ठिकाणी वानखेडेमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. अश्विन, प्रशांत, तुझ्याकडनं अपडेट घेतच राहू, पण जसं आता आपण बघितलं की अजूनही भारतीय संघ दाखल तर झालाय विमानतळावर, मात्र सेलिब्रेशन काही प्रमाणात सुरू आहे. जसं आता प्रशांतनी देखील सांगितलं, विमानात केक कापण्यात आला, त्याआधी फायर ब्रिगेडकडनं अशा पद्धतीने सलामी देण्यात आली आणि नंतर मग मार्ग ठरवून दिला जाईल आणि त्याच्यानंतर हा मार्ग पुढे होईल. आणि आता एक आपण दर्शन घडतंय ते अर्थातच मुंबई स्पिरिटचं, कारण एक ॲम्ब्युलन्स, एक रुग्णवाहिका रवाना होते आणि त्यांना या गर्दीने जागा करून दिलेली आहे. तेव्हा क्रिकेटचं प्रेम जपताना संवेदनशीलता किंवा सामाजिक भान देखील या गर्दीने जपलेलं आहे आणि ही रुग्णवाहिकेला जागा करून दिली. विजय, मगाशी तू बोलत होतास तेच, मला वाटतं की फक्त क्रिकेट किंवा आपला आनंद, आपलं प्रेम हे महत्त्वाचं नाही आहे, तर सगळ्यांचा विचार करून पुढे जाणं, मला वाटतं हे त्याचं दर्शन घडतं. नक्कीच हे एक माणुसकीचं दर्शन आहे, संवेदनशीलतेचं दर्शन आहे. पण त्याच वेळी दुसरीकडे आपण जेव्हा पाहतोय तेव्हा आपल्याला दर्शन कोणतं घडतंय, तर या मुंबईकरांचा, या भारतीयांचा क्रिकेट हा श्वास आहे, जगण्याचं एक साधन आहे. त्यांच्यासाठी क्रिकेट हा ऑक्सिजन आहे आणि तो ऑक्सिजन त्यांना केव्हा मिळतोय, तर 2020 विश्वचषक जिंकून आलेल्या भारतीय संघानं त्यांना मोठा मोकळा श्वास घेण्याची, क्रिकेटचं जो ऑक्सिजन आहे तो जगण्याची पुन्हा एकदा संधी दिली आहे. या क्षणाची सारे मुंबईकर, सारे भारतीय गेली 13 वर्ष वाट बघत होते. अश्विन, 2011 साली महेंद्रसिंग धोनीच्या भारतीय संघानं या भारताला वनडेचा विश्वचषक जिंकून दिला होता. त्यानंतर धोनीच्याच संघानं ICCची चॅम्पियन्स ट्रॉफी देखील जिंकली. पण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणं किंवा अन्य कुठलीही ट्रॉफी जिंकणं हे खूप वेगळं आहे. विश्वचषक जिंकून अवघं जग, क्रिकेटचं जग, भले ते छोटं असेल पण ते जग आपल्या मुठीत घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ते जग पुन्हा एकदा 2020च्या क्रिकेटचं जग रोहित शर्माच्या भारतीय संघानं आपल्या मुठीत घेतलंय आणि तो संघ आज भारतात परतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली, त्यांनी त्यांची पाठ थोपटली, त्यांच्याशी संवाद साधला, गप्पा मारल्या आणि त्यानंतर हा भारतीय संघ दिल्लीहून पुन्हा आता मुंबईत दाखल होतोय. आणि क्रिकेटच्या पंढरीत आपल्याला ती संस्कृती, ज्याचा उल्लेख मी भारतीयांचा श्वास, भारतीयांचा ऑक्सिजन म्हणून केलं, तो आपल्याला पुन्हा पाहायला मिळत आहे. कारण क्रिकेट ही या मुंबईची संस्कृती आहे, क्रिकेट हे या मुंबईचं अध्यात्म आहे. आणि म्हणूनच आज जेव्हा तिकडे पंढरीची वारी निघाली अश्विन, तेव्हा या आषाढात आपण पाहतोय मुंबईकरांची वारी. ही मुंबईकरांची वारी माझ्या दृष्टीनं फक्त भौगोलिक मुंबई नाही आहे, तर कुलाब्यापासून डहाणू पालघरपर्यंत, कुलाब्यापासून नवी मुंबईपर्यंत, कुलाब्यापासून कदाचित कल्याण, कसारा, कर्जतपर्यंत सारा जो क्रिकेट प्रेमी भारतीय आहे तो इथं दाखल झालाय मुंबईच्या या हार्टमध्ये. खरं आहे. आणि जसं आता विजयने वर्णन केलं की मुंबईकरांचा क्रिकेट तर श्वास आहेच, मात्र त्याच वेळी हे सामाजिक भान जपणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपण एखाद्या खेळाडूवर, एखाद्या टीमवर प्रेम करतो, त्यांनी केलेल्या कामगिरीचा आनंद साजरा करतो, मात्र त्याच वेळी अशा प्रकारे रुग्णवाहिकेला मार्ग करून देणं अत्यंत संवेदनशील मन असण्याचंच हे दर्शन आहे. आणि हे सामाजिक भान या सगळ्या मंडळींनी जपलेलं आहे. पुन्हा एकदा ही दृश्य आपल्याला रुग्णवाहिकेची दिसत आहेत. त्या रुग्णवाहिकेला वाट करून देण्यात आली आणि रुग्णवाहिका मार्गस्थ झाली. तेव्हा आता अर्थातच प्रतीक्षा आहे ती भारतीय संघ केव्हा बाहेर येतोय, भारतीय संघ विमानतळातनं केव्हा बाहेर येतोय, त्याच्यानंतर तो केव्हा नरिमन पॉईंटला पोहोचतोय आणि मग केव्हा नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी मिरवणूक निघते. या सगळ्याची प्रतीक्षा आपल्याला आहे. प्रशांत बडेकडे पुन्हा एकदा जाऊया ताजी अपडेट द्यायला. प्रशांत, आत्ता काय ताजी माहिती आहे, किती वेळ आणखी लागू शकतो? प्रशांत. अश्विन, खरं तर जी स्थिती आहे, प्रत्येक वेगवेगळ्या संस्था असतील, वेगवेगळ्या कर्मचारी असतील, यांना भारतीय संघ हा मुंबईमध्ये भारतात कधी दाखल होतो याची आस होती. मुंबई विमानतळावर ज्यावेळेस ही टीम दाखल झाली त्यावेळेस वेगवेगळ्या यंत्रणा आहेत, मग तिथला जो ग्राउंड स्टाफ आहेत, तिथल्या वेगवेगळ्या व्यवस्था आहेत, या सगळ्यांनाच आता टीम इंडियाचं स्वागत करायचं आहे आणि त्यामुळे कुठेतरी हा उशीर लागतो आहे. टीम इंडियाचं ज्यावेळेस विमान त्या ठिकाणी दाखल झालं त्यावेळेस मुंबई अग्निशमन दलाने ज्यांचा जो गेस्ट ऑफ ऑनर आहे त्या पद्धतीने तो त्यांना दिला.
त्यानंतर तिथेच एक मोठा केक जो आहे तो ग्राउंड स्टाफच्या वतीने कापण्यात आलेला होता आणि पुढे प्रत्येक अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत ही टीम जी आहे ती बाहेर पडणार आहे. खरं तर अगदी काही मिनिटांमध्ये ही टीम बाहेर जी आहे ती येऊ शकते आणि पुढे ज्या तिकडची सिक्युरिटीची व्यवस्था आहे ती व्यवस्था तर पूर्णपणे तैनात आहे. रस्त्यांवर पूर्णपणे सिक्युरिटी जी आहे ती तैनात आहे. अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे अवघ्या काही क्षणामध्ये भारतीय संघ जो आहे तो मुंबईच्या रस्त्यांवर आपल्याला पाहायला मिळेल. रस्त्यांवरची स्थिती पुन्हा एकदा मी दाखवतो. हळूहळू आता ही गर्दी जी आहे ती प्रचंड वाढत चाललेली आहे. आपण जर बघितलं तर या सगळ्या मार्गावर आपल्याला हा जो एअरपोर्टच्या बाहेरचा रस्ता आहे आपण जर बघितलं इथे देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि ही गर्दी थांबवण्यासाठी तितक्याच मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत ते तैनात आहेत. घोषणा आपण ऐकतोय मुंबईकरांच्या, आपल्याला रस्त्यांवर घोषणा ऐकायला मिळतात त्या रोहित शर्मा यांच्या जय जयकाराच्या. मुंबईकर असलेल्या रोहित शर्मा यांचा जय जयकार होतोय आहे. स्टाफ देखील इथं आपण जर बघितला एअरपोर्ट स्टाफ आहे तो देखील तिरंगा हाती घेऊन या ठिकाणी उभा आहे. एकूणच पुढच्या काही क्षणामध्ये अश्विन अवघ्या काही क्षणामध्ये मुंबईच्या रस्त्यांवर ही टीम येईल आणि हे सगळे मुंबईकर असतील ते यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी तैनात आहेत. एक छोटीशी झलक या संपूर्ण विश्वविजेत्या संघाची पाहण्यासाठी गेल्या 2 ते 2.5 तासापासून मुंबईकर या रस्त्यांवर येऊन थांबलेले आहेत. साधारणतः 2 ते 3 तास झालेले आहेत आणि हे मुंबईकर या तिरंगा हाती घेऊन आपल्याला सगळ्या रस्त्यांवर पाहायला मिळतो आहे आणि हा क्षण आता अगदी जवळ आलेला आहे. पुढील काही मिनिटांमध्ये मुंबईची टीम जी आहे मुंबईला हे विश्व चषक विजेती टीम जी आहे ती दाखल होईल आणि पुढे त्यांच्या स्वागतासाठी पुढे मुंबई संपूर्ण सज्ज झालेली आहे आणि याच रस्त्यांवरून थेट सीलिंग मार्गे ती मुंबईला पोहोचेल. पुढील काही क्षणांमध्ये अवघ्या काही क्षणांमध्ये मुंबई टीम मुंबईच्या या एअरपोर्टमध्ये ही भारतीय संघाची संघ जो आहे विश्वविजेता तो दाखल होईल. अश्विन, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.